प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चिकन हंडी फक्त 5 मिनिटात कशी बनवायची. रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे. चविष्ट आणि मसालेदार चिकन हंडी ही रेसिपी झटपट तयार होते आणि खास हॉटेलसारखी चव देते. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे मी बोनलेस चिकन घेतलं आहे. फोडणीसाठी आपल्याला अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, उभा कापलेला कांदा, दही आणि टोमॅटो लागणार आहे. चिकन हंडीसाठी आपल्याला घरगुती साहित्यामध्येच तयार होणार आहे. जास्त काही आपल्याला साहित्य लागणार नाही. तर सर्व मसाले आपण चिकनमध्ये लावून घेतलेले आहेत. घरगुती लाल मसाला, मीठ, मिरची, टोमॅटो, दही आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला. 5 ते 10 मिनिटांसाठी हे आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी तुम्हाला सहजरित्या जमू शकेल. चिकनला मस्त आपण मसाल्यांमध्ये मुरायला वेळ देणार आहोत, त्यामुळे चव वेगळीच लागणार आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये ही चिकन हंडी तयार होते. छान आपण चिकनला मॅरिनेट करून घेतलं आहे. आता तुम्हाला चिकन हंडी खाण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरी झटपट चिकन हंडी बनवू शकता. भांडं छान आपण गरम करून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल मस्त आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत. ही चिकन हंडी माझी पर्सनल फेवरेट आहे. तुम्हालाही खूप आवडेल. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही खूप खास रेसिपी आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता आणि लवंग टाकला आहे. उभा कापलेला कांदा टाकणार आहोत आपण. मस्त लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा जितका छान परताल तितकी हंडी चविष्ट लागते. इथे गॅस लो ठेवा, नाहीतर कांदा जळून जाईल. लो मीडियम फ्लेमवर छान आपण कांदा परतून घेणार आहोत. ही रेसिपी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी किंवा खास गेस्टसाठी वापरू शकता. सर्वांना हा चिकन हंडीचा वेगळा स्वाद नक्की आवडेल. मस्त कांद्याचा रंग आता बदलत चाललाय, बघू शकता. या रेसिपीसाठी फार खास आणि रोजच्या वापरातलं साहित्य लागणार आहे. ही चिकन हंडी खूप भारी लागते. तुम्ही चिकनचे तेच प्रकार खाऊन जर कंटाळले असाल तर ही चिकन हंडी तुम्ही जरूर ट्राय करा. जे चिकन आपण मॅरिनेट केलं होतं ते त्या कांद्यामध्ये टाकून पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. कंटिन्यू आपण मिक्स करणार आहोत. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही काश्मीरी तिखट जास्त वाढवा. दही घातल्यावर एक वेगळीच चव येते चिकनला. घरच्यांसाठी तुम्हाला खास काहीतरी बनवायचं असेल तर ही चिकन हंडी तुम्ही जरूर ट्राय करा. रंगावरूनच समजत असेल किती भारी लागणारी चिकन हंडी. 5 ते 6 मिनिटांसाठी आपण झाकण देऊन चिकनला वाफ देणार आहोत. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. मस्त वाफ आली आहे, उकळी आली आहे चिकनला. ही चिकन हंडीची चव तुम्ही पाहिली की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. सोप्पं, झटपट, रेस्टॉरंटसारखं चिकन. हे चिकन खाल्लं की तुम्ही हॉटेल विसरून जाल. बघा, रंग आणि सुगंध एकदम अफलातून. थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी. ही चिकन हंडीची चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही, खाल्लं कीच कळेल. तेल मस्त वर यायला लागलं की समजायचं चिकन व्यवस्थित शिजत आलेलं आहे. पुन्हा आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून चिकन व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. मस्त तेल आता वर आलेलं आहे. चिकनचा सुगंध छान घरभर दरवळला आहे. हॉटेलला विसरायला लावणार हे घरगुती चिकन हंडी. हे चिकन बघताच पोटात कावळे ओरडायला लागतात. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा. ही चिकन हंडी गरमागरम भाकरी, नान किंवा जिरा राईस सोबत एकदम मस्त लागते. तुम्ही ही हंडी कशी खाल, नान की भाकरी, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला घरच्यांसाठी काहीतरी खास बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. वरून आपण कोथिंबीर टाकणार आहोत. गरमागरम चिकन हंडी खाण्यासाठी तयार आहे.
माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.